नमस्कार, नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये होळीचा सण म्हणजे केवळ रंगांची उधळण नाही, तर नकारात्मकता नष्ट करण्याची अतिशय सुसंधी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे काही अत्यंत साधे आणि प्रभावी सोपे तोडगे व उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील गरिबी, नकारात्मकता, वास्तुदोष आणि इडापिडा संकटे दूर होण्यास मदत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. कोणते उपाय आणि तोडगे आहे ते पाहायला. मनासारखा किंवा सुयोग्य जोडीदार, मग ती वधू किंवा वर, मिळावा यासाठी 7 अखंड हळकुंड घेऊन स्वतःवरून उतरून होळीमध्ये टाकावे. सार्वजनिक होळीमध्ये हा उपाय केला तरी चालतो. घरी येऊन देवाचे दर्शन घ्यावे. स्वतः किंवा घरातील इतर नातेवाईकांनी हा उपाय आपल्या नातेवाईकांसाठी केला तरी चालतो. याचे उत्तम परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. तर उपाय अवश्य करून पहा. विड्याची 2 पाने, विडा म्हणजे नागवेली किंवा खाऊची 2 पाने तुपात भिजवून सार्वजनिक होळीत अर्पण करावी. त्यामुळे आर्थिक संकटे दूर होतात. पैशांची कमतरता भासत नाही. उद्योग, व्यापार, नोकरी यामध्ये प्रगती होते. पैशात बरकत येते. कर्ज वाढत चालले आहे असे वाटत असेल तर कर्ज फिटण्यासाठी बरेच प्रयत्न करून देखील पैशांची तडजोड होत नाही. त्यासाठी सुद्धा हा उपाय, हा तोडगा आपण करू शकता. उत्तम फळ आपल्याला मिळेल. आपल्या घराला जर नजर लागली आहे, घरामध्ये सतत चिडचिड होत असेल, नकारात्मक वातावरण असेल, उद्योग, व्यापार, करिअर, नोकरी यामध्ये अडथळे येत असतील असे वाटत असल्यास एक न सोललेला नारळ संध्याकाळी सूर्य मावळल्यावर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उंबरठ्याच्या मध्यापासून ते वरपर्यंत असा गोल हात फिरवून 7 वेळा आपल्या दारावरून, आपल्या घरावरून तो फिरवायचा आणि हे फिरवल्यानंतर डायरेक्ट सार्वजनिक होळीमध्ये हा नारळ अर्पण करायचा आहे. मागे वळून न पाहता घरी यावे. आपल्या समस्या, संकट, इडा पिडा होळीमध्ये जळून नाहीशा होतात. आपले जीवन सकारात्मक सुख समृद्धीने भरून जाते. घरातील व्यक्ती सतत आजारी राहत असेल, गोळ्या औषधांचा त्यावर परिणाम होत नसेल तर त्या व्यक्तीवरून एक नारळ ओवाळून होळीत टाकावा. हा उपाय देखील आजारी व्यक्ती अथवा त्याचे नातेवाईक करू शकतात. होळी किंवा सार्वजनिक होळीमध्ये हार, फुले, नारळ, बत्तासे, खोबऱ्याची वाटी, गाईचे तूप, खायचे पाने, लवंग, कापसाचे वस्त्र किंवा वस्त्रमाळ, कलावा, हरभरा डाळ, गूळ किंवा पुरणाचा नैवेद्य, काळे तीळ, गाईच्या शेणाच्या गौऱ्या 1, 5, 7, 11 आपल्याला जसे शक्य आहे त्याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे होळीमध्ये व्हाव्यात, अर्पण कराव्यात. हळदी कुंकू, भीमसैनी, कापूर, मुठभर गहू, मुठभर ज्वारी होळीत टाकावी. यामुळे घरातील धनधान्यात भरभराट होते, बरकत येते. होळीच्या भोवती एक तांब्याभर पाणी घेऊन जाऊन प्रथम होळीभोवती 3-5 वेळा पाणी हळूहळू टाकत प्रदक्षिणा कराव्या. नंतर वरील वस्तू होळीमध्ये अर्पण करावे. होळीमध्ये चंदनाचे लाकूड अर्पित करावे. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती व नकारात्मकता कमी होते, चिडचिड कमी होते. चंदनाचा सुगंध मानसिक शांतता आणि कुटुंबातील सुख, शांती, मानसिक प्रसन्नता वाढवतो. तुपात बुडवलेले खोबरे होळीत अर्पण केल्यास आर्थिक अडचणी, आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होते. कर्जबाजारीपणा दूर होऊन धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. धनप्राप्ती व्हायला सुरुवात होते. वारंवार कामात अडचणी येत असतील तर पिवळी मोहरी आणि काळे तीळ आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवून होळीमध्ये अर्पण करावे. यामुळे राहू केतूंचे अशुभ परिणाम दूर होतात. परिणाम दूर होण्यासाठी उपाय करून पाहायला काय हरकत आहे. होळीत
गौरी अर्पण केल्याने घर व जीवनात सकारात्मकता व सुख शांती येते. शक्य असल्यास गौरीवर तूप देखील अर्पण करावे. कापूर, लवंग, खायचे पान होळीत अर्पण केल्यास रोग, दोष, अशुभ प्रभाव दूर होतात व जीवनामध्ये स्थिरता, सकारात्मकता, सुख शांती येण्यास सुरुवात होते. काळे तीळ होळी टाकल्यास पितृदोष व शनिदोष दूर होतात. त्यामुळे होळिका दहन करताना त्यामध्ये काळे तीळ अवश्य टाकावे. होळीमध्ये भीमसेनी कापूर किंवा लवंगा अर्पण केल्यास आपल्या पूर्वजांची पापे नष्ट होतात, त्यांना मुक्ती मिळण्यास मदत होते. त्यामुळे हा उपाय अवश्य करावा. होळीला गुलाल लावलेली 4 मुखी दिवा प्रज्वलित करण्याची पद्धत आहे. म्हणजे काय तर 4 मुखी दिवा प्रज्वलित करून त्याला गुलाल लावावा व होळीच्या समोर ठेवून होळीमध्ये देखील थोडासा गुलाल अर्पण करावा. त्यामुळे रखडलेली कामे, अडकलेली कामे दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आपण हा उपाय देखील करून पाहायला काहीही हरकत नाही. कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. होळीमध्ये शेणाच्या गौऱ्या जाळल्यास आईला होणारे त्रास कमी होतात. काही वेळेला कुंडलीमध्ये असे योग असतात, ते योग नष्ट होतात. होळीला तूप अर्पण केल्यास माता लक्ष्मी देवींची कृपा व प्रसन्नता प्राप्त होते व अपार यश व धन प्राप्ती होते. त्यामुळे होलिका दहन करताना तूप अवश्य अर्पण करावे. नारळ आपल्यावरून 7 वेळा ओवाळून टाकल्यास होळीमध्ये अर्पण केल्यास आपल्याला होणारे मानसिक, शारीरिक त्रास दूर होण्यास सहाय्य होते, मदत होते. लग्न, विवाहात येणाऱ्या अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी चिमूटभर कुंकू होळीमध्ये अर्पण करा. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात. विवाहाला होणारा विलंब दूर होतो. लग्न कार्य लवकर होतात. होळीचा हा पवित्र अग्नी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करो आणि येणारा काळ तुमच्यासाठी सुख समृद्धीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्रद्धा आणि विश्वासाने हे उपाय नक्की करून पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक सण साजरे करण्याची सुंदर पद्धत आहे, पवित्र अशी पद्धत आहे. त्यामध्ये होळी ही देखील सण साजरे करण्याची उत्तम पद्धत आहे. ह्या सणामध्ये आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ती होण्याचा योग असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी होळी नसेल, परंतु सार्वजनिक होळीमध्ये हे उपाय अवश्य करावे. धन्यवाद.